दुसरा पॉइंट हा होता की नैतिक मूल्य जे असतात, जी मराठी शाळेमधून तुम्हाला शिकायला मिळतील, जसं की शिक्षक पालकांसारखे शिकवतात. म्हणजे मुलांची कोणाची वेणी सुटली असेल तर तुमची वेणी बांधून दिली जाते. मुलांचे बटन्स ठीक नसतील तर शिक्षक लिटरली बटन्स तुमचे शिवून देतात. की ह्या गोष्टींची अपेक्षा तुमची इंग्लिश शाळेमध्ये हे ठेवलं जातं की तुम्ही घरून येतानाच तुम्ही सगळं व्यवस्थित करून या. पण ऐनवेळी ग्राउंडवरती काय होत असेल, मुलं तयार होऊनच येतात सगळे, पण काही झालं तर हे शिकवलंही जातं इथे मुलांना. हे विशेष आहे की मुलं सुद्धा एकमेकांना जपून घेतात. म्हणजे आता विहानला इथे ऍडमिशन घेतल्यापासून सगळी मुलं त्याला मदत करतात, कारण तो इंग्लिश मीडियम मधून आलेला आहे. त्याला मराठीमध्ये काही काही शब्द जड जातात, जसं की 44 किंवा 72 झालं, हे झालं, लिहायचं कसं. मुलं मदत करतात एकमेकांना. तो घरी आल्यानंतर सांगतो. त्याला ग्राउंड वरती खेळणं झालं तर त्याचा जो मूड आधी होता आणि आता जो आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. बर, म्हणजे फरक आहे हे खूप महत्वाचं आहे. मी त्यांना 1 महिना सांगितलं होतं, त्याला 1 महिना शाळेत येऊ द्या, बसू द्या, त्याला कसं वाटतं, त्याला शाळा आवडते का ते आपण पाहूया आणि मग फायनल डिसिजन घेऊया. कारण एका इंग्लिश मीडियमच्या शाळेमधून डायरेक्ट मराठी मीडियमच्या शाळेत येणं खूप मोठं चॅलेंज आहे आणि हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे मी त्यांना काय म्हटलं, लगेच घाई करू नका, 1 महिना आपण त्याचं वागणं, त्याचा अभ्यास करणं, त्याला आवडते का हे महत्त्वाचं आहे. शिकायचंय त्याला, आपल्याला नाही. पण आज तो आनंदाने या शाळेमध्ये शिकतोय. विहान इकडे हा आहे आमचा विहान, त्याला तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. हा पण तेवढ्याच आनंदाने प्रत्येक कृतीमध्ये सहभागी होतो, शिकतो आणि नव्याने स्वतःच्या सुद्धा कल्पना मांडतो. तर कसं वाटतंय बाळा तुला? मला खूप छान वाटते ह्या शाळेत. हा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की जिल्हा परिषदची शाळा किंवा मराठी शाळा ही मुलांना शिकवते, घडवते. फक्त शिकवत नाही तर घडवते. तर आपणही सर्वांनी हा विचार करा. जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी विचार करा की मातृभाषेतून शिक्षण म्हणजेच प्रगतीचं लक्षण. तर याच गोष्टीवर आपण आता थांबूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवून